पुणेकरांना आता थेट वनाजपासून रामवाडीपर्यंत मेट्रो प्रवास करता येणार आहे, कारण का मेट्रोचा रुबी हॉल पासूनचा सुरू होणारा प्रवास पुणेकरांना आता सुरू झालेला पाहायला मिळतोय। पुणेकर नागरिक आता रामवाडीपर्यंत जो आहे तो मेट्रोचा प्रवास करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीमध्ये हा सगळा सोहळा जो आहे तो पार पडलेला पाहायला मिळतोय आणि पुणेकर नागरिक आता प्रवास देखील करताना पाहायला मिळत आहेत। काका, मेट्रोचा प्रवास सुरू झालेला आहे, काय प्रतिक्रिया आहे पुणेकरांची? एकदम छान वाटते आणि जायला यायला फार सोपं जाते। आता पूर्वी प्रवास करताना रिक्षाने वगैरे जाणे किंवा बसने जाणे खूप अडचणीत व्हायचं, गर्दीमध्ये अडकायचं। हा वरच्यावरती आदर प्रवास होऊन जातोय, फास्ट जातोय माणूस। वेळेची बचत होणार आहे, ट्रॅफिक पुण्यामधलं वाढलं, अशा वेळी मेट्रो सुरू होते। वेळेची बचत होणार आहे, बरोबर होणार आहे, छान होणार आहे, वेळेची बचत खूप होणार आहे। काय वाटतं, मेट्रोचा प्रवास सुखर प्रवास मानला जातो? एसी मध्ये उन्हामध्ये उन्हाळा असताना गाडीवरती उन्हामध्ये जाण्यापेक्षा एसीतून जायला मिळणार। खरंय खरंय, अगदी खरं आहे। आणि हे फक्त नरेंद्र मोदीजींमुळे शक्य झालेलं आहे आम्हाला। आणि अगदी वेळ वाचणार आहे, ट्रॅफिकचा जो त्रास आहे तो वाचणार आहे, पैसे वाचणार आहेत, सगळंच वाचणार आहे। त्यामुळे पुणेकर खूप खुश आहेत। राहिलेली मेट्रो जी आहे, बाकीचे मार्ग ते पण लवकर सुरू झाले पाहिजेत सगळे, ते पण लवकर, राहिलेले मार्ग पण लवकर सुरू व्हावेत। आणि दुसरी गोष्ट अशी की सर्व लोकांनी ह्या मेट्रोचा लाभ घ्यावा असं मला वाटतंय। नागरिकांनी गाडी न काढता मेट्रोचा गाडी न काढता नागरिकांनी मेट्रोचा लाभ घ्यावा आणि आनंद घ्यावा मेट्रोचा। तर प्रवाशांची संख्या सर आपण पाहिली तर आहे, आता सुरू झालेली आहे, पहिली मेट्रो गाडी ही निघालेली पाहायला मिळते। परंतु पुणेकर नागरिक भविष्यामध्ये कसा प्रतिसाद या सगळ्या मेट्रो देतील हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आपल्यासोबत आणखी प्रवासी आहेत, नेमकं काय वाटतंय? मेट्रो सुरू झालेली आहे, मेट्रोचा प्रवास करताना वेगळी भावना येते? कसं आहे, मोदी साहेबांचा आभार मानायला पाहिजे की आज जनतेच्या हिताचे निर्णय ते घेत आहेत आणि देशामध्ये प्रत्येक ठिकाणी असं जाळं लावून लोकांच्या सेवेचं त्यांनी जे विरोध घेतलं त्याच्यासाठी त्यांचा आभार मानला मी। मोदींचं कौतुक हे सगळेजण करताना पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने पुणेकर नागरिक आता या पुणे मेट्रोतून प्रवास करणार आहेत। पुणे मेट्रोचा लाभ जे आहेत हे सगळे प्रवासी घेणार आहेत आणि त्यामध्ये मेट्रोचे कर्मचाऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये मोदींनी आज सकाळी आभार मानलेलं पाहायला मिळालं। आपल्यासोबत आणखीन हे सगळे युवक आपल्याला पाहायला मिळत आहेत, मेट्रोचा प्रवास करताय, काय भावना आहेत, कसा वाटतोय? रिक्षा, बस, रिक्षामध्ये बसला पुणेकर, बसमध्ये बसला, आता मेट्रोमध्ये पण बसायला मिळते, गारगार वाटते आता एसी मध्ये, म्हणजे उन्हाळ्यात गार प्रवास करायला मिळतो। बरोबर, तुम्हाला काय वाटतंय? चांगलं वाटतंय। तर हे सगळे प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी प्रवास करताना पाहायला मिळतात। शिवसेनेचे नेते देखील सहभागी झालेत, मेट्रो सुरू झालेली पाहायला मिळते। काय, किती वेळा आता मेट्रोचं उद्घाटन तिसऱ्यांदा झालेलं आहे, आणखी 2 मार्ग राहिलेले आहेत, ते लवकर पूर्ण व्हावेत अशी पुणेकरांची इच्छा आहे। हळूहळू सगळे मार्ग सुरू होतील व्यवस्थित। आज खूप आनंदाचा क्षण आहे आणि मोदींजींच्या नेतृत्वाखाली आपला देश पुढे चाललेले, कामांची भरभराट जास्त होणार आहे, लोकांना याचा चांगला उपयोग होणार आहे। अच्छा, आता थेट रामवाडीपासून वनाजपासून रामवाडीपर्यंत प्रवास सुरू झालेला आहे। भुयारी मार्गाचं काम देखील लवकर पूर्ण होत आहे, तो देखील मार्ग स्वारगेटपर्यंत लोकांना, नागरिकांना प्रवास करायला मिळेल। लोकांची जी अधुरी राहिलेली कामं आहेत त्या मेट्रोची लवकरच पूर्ण होतील, या वर्ष 1.5 वर्षात होईल आणि संपूर्ण पुणे शहरात, पुणे जिल्ह्यात ते जाळ आहे ते संपूर्ण मेट्रोचं पूर्ण होईल आणि लोकांचा प्रवास सुकर होईल। तर पुणेकर नागरिक जे आहेत ते आता या सगळ्या मेट्रोला कसा प्रतिसाद देत आहेत, प्रवाशांची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढेल का या मेट्रोसाठी, हे पाहणं आगामी काळामध्ये निश्चितचपणाने महत्त्वाचं ठरणार आहे। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज।